नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन ई-सी-एस-एस प्रोग्राम म्हणजे स्कॉलरशिप हे कोणत्या विद्यार्थ्यांना भेटत असते, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नॉर्मली क्लास 1 टू 12 डिप्लोमा, आय-टी-आय, पॉलिटेक्निक, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी स्कॉलरशिप ही तुम्हाला 75,000 पर्यंत भेटत असते. आता कोणते विद्यार्थी यामध्ये एलिजिबल आहेत? कशा पद्धतीने आपण ॲप्लाय करू शकतो? याची एलिजिबिलिटी काय आहे? या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ आपण या चॅनलला देत असतो. आज आपण बघणार आहोत, की एच-डी-एफ-सी बँके थ्रू जे परिवर्तन ई-सी-एस प्रोग्राम 25-26 हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत. आणि जे विद्यार्थी 25-26 या इयरमध्ये जे म्हणजे जे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम असणार आहे. ओके. सो आपण नॉर्मली एच-डी-एफ-सी बँकच्या वेबसाईटवर आहे. वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली सिम्पली याच्यामध्ये एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन स्कॉलरशिप हे मेन्शन करायचं आहे फक्त आणि एच-डी-एफ-सी बँक ई-सी-एस-एस प्रोग्राम 25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला 3 स्कॉलरशिप यामध्ये दिसत आहे किंवा नेक्स्ट जे आहे एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन बडी फॉर स्टडी यावरती सुद्धा तुम्ही जाऊन ह्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी. त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही यामधून ॲप्लाय करू शकता. ओके. आता फर्स्ट जी आहे एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन ई-सी-एस प्रोग्राम टू स्कूल स्टुडंट म्हणजे जे शाळेमध्ये जे काही विद्यार्थी असतील जसे की फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड म्हणजे 1ली पासून ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी असतील आणि जे डिप्लोमा करत असतील किंवा आय-टी-आय करत असतील किंवा पॉलिटेक्निक कोर्सेस वगैरे करत असतील, ते विद्यार्थीसाठी जर एलिजिबिलिटी बघितली आपण, तर गव्हर्नमेंट असू दे तुमचे कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूल असू द्या, या सर्व विद्यार्थी या म्हणजे ह्या स्कॉलरशिपसाठी ॲप्लाय तुम्ही करू शकता. मिनिमम तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे? तर 55% तुम्हाला पाहिजे, जे तुमचं प्रिव्हियस क्वालिफिकेशन जे झालं असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम शुल्ड बी लेस दॅन 2.5 लॅख म्हणजे 2.5 लाखाच्या खाली ही तुमची इन्कम असली पाहिजे. ओके. आणि नॉर्मली इंडियन नॅशनल्स स्टुडंटसाठी आहे. प्रेफरन्स विल बी गिव्हन ॲप्लिकंट्स फेस पर्सनल ऑर फॅमिली क्रायसिस विथिन द पास्ट 3 इयर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर बेनिफिट जर आपण बघितलं तर क्लास 1 टू 6 म्हणजे 1ली ते 6वी पर्यंत जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 15,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते आणि 7वी ते 12वी आहे डिप्लोमा, आय-टी-आय, पॉलिटेक्निक जे काही विद्यार्थी जे एज्युकेशन करत असतील त्यांना 18,000 पर्यंत तुम्हाला ही स्कीम मधून तुम्हाला भेटत असते. डॉक्युमेंट सिम्पली तुम्हाला काय पाहिजे? पासपोर्ट साइज फोटो पाहिजे, प्रिव्हियस इयर मार्कशीट 2024 आणि 25 जे काही तुमचं एज्युकेशन समजा तुमचं 4th स्टँडर्ड झालं असेल किंवा 7 किंवा 9-10 जे काही प्रिव्हियस झालं असेल, त्याची मार्कशीट लागेल आणि आयडेंटिटी प्रूफमधून जर आपण बघितलं, तुम्हाला यामध्ये आधार कार्ड, वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे लागणार आहे किंवा करंट इयर ॲडमिशन प्रूफ जसं की फीची रिसिप्ट असेल, ॲडमिशनचं लेटर असेल, इन्स्टिट्यूशनचं कार्ड असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट जे तुमचं 25-26चं असेल, हे लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक, त्यानंतर जर आपण बघितलं इन्कम प्रूफ एनी वन म्हणजेच इन्कम प्रूफ ही तुमची लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अपलोड करावं लागतं डॉक्युमेंट. त्याशिवाय ही तुम्हाला स्कीम भेटणार नाही. कारण की 2.5 लाखाच्या खाली जर इन्कम आहे, त्यासाठी तुम्हाला इन्कम प्रूफ हे लागणार आहे. ओके. सो कशा पद्धतीने ॲप्लाय करू शकता तुम्ही? हे ते ॲप्लाय नाऊ या बटनवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लाय करू शकता किंवा बाजूला जी वॉच व्हिडिओ दिलेली आहे, ते तुम्ही बघून सुद्धा ॲप्लाय तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची व्हिडिओ जर पाहिजे असेल, तर आपण ती व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की देऊ. कमेंट सेक्शनला मला तसं सांगा. त्यानंतर नेक्स्ट जी आहे स्कॉलरशिप, जी पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे. ते कोणकोणते स्टुडंट आहेत, ज्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस असतात. जर आपण बघितलं एम-कॉमचे स्टुडंट असतील, एम-एचे असतील, एम-टेक असतील किंवा एम-बी-ए हे जे स्टुडंट असतील, ते यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता या पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी. नेक्स्ट जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. आता अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट कोण आहेत आणि
कोण एलिजिबल आहे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी? सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्टुडंट मस्ट बी पर्स्युइंग ग्रॅज्युएशन कोर्सेस म्हणजे सच ॲज बी-कॉमचे विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. बी-एससी, बी-ए आणि बी-सी-ए हे जे विद्यार्थी आहेत, हे यामध्ये अप्लाय करू शकतात. प्रोफेशनल कोर्स जर आपण बघितलं सच ॲज बी-टेक आहे, एम-बी-बी-एस आहे, एल-एल-बीचे जे विद्यार्थी असतील, हे सुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतात. बी-आर्च नर्सिंगचे जे आहे आणि जे काही रिकॉग्नाइज्ड जे काही युनिव्हर्सिटी किंवा तुमचे जे कॉलेजेस आहेत, ते यामध्ये तुम्ही या कोर्सवाले सर्व यामध्ये अप्लाय करू शकतात. फक्त तुम्हाला काय पाहिजे एलिजिबिलिटीमध्ये मिनिमम तुम्हाला 55% पाहिजे आणि ॲन्युअल फॅमिली इन्कम ही तुमची लेस दॅन 2.5 लाख पर्यंत पाहिजे किंवा 2.5 लाखापर्यंत असेल तरी चालेल. जर आपण बघितलं बी-कॉम, बी-सी-ए, बी-ए आणि बी-सी-ए या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जनरल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट यांना 30,000 पर्यंत स्कॉलरशिप भेटत असते आणि जर आपण बघितलं बी-टेक, एम-बी-ए आणि एल-एल-बी या विद्यार्थ्यांसाठी जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी 50,000 पर्यंत तुम्हाला यामध्ये अमाउंट भेटत असते. डॉक्युमेंट्स सिम्पली याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो लागेल, प्रिव्हियस इयर मार्कशीट जे तुमची असेल, ती तुम्हाला लागेल. आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लागेल. फीची रिसिप्ट वगैरे असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल 25-26 हे तुम्हाला लागेल. बँक पासबुक म्हणजे जे काही कॅन्सल चेक असेल म्हणजे बँकेचं जे काही पासबुक जे काही तुम्ही कॅन्सल चेक असणार आहे, प्रॉपरली तुम्हाला बँकेची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. कारण की त्यामध्ये तुमची जी काही स्कॉलरशिपची अमाउंट आहे ती येणार आहे. इन्कम प्रूफसाठी सेम ग्रामपंचायत किंवा वॉर्ड काउन्सिलर, सरपंच तुम्हाला त्यासाठी सर्टिफाईड पाहिजे त्यामध्ये किंवा तहसीलदारचं तुम्हाला पाहिजे किंवा ॲफिडेव्हिट बनवून या पद्धतीने तुम्ही इन्कम प्रूफ हे देऊ शकता. यासाठी पण तुम्ही ॲप्लाय नाऊवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच कसं यावरती ॲप्लाय नाऊ केलं, तर नॉर्मली अशा पद्धतीने तुम्हाला विंडो दिसेल. यामध्ये तुम्हाला जर तुमचं लॉगिन आयडी पहिल्यापासूनच असेल, तर मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्ही ते करू शकता किंवा क्रिएट अॅन अकाउंट जर नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी आत्तापर्यंत या स्कॉलरशिपला अप्लाय केलंच नसेल, तर क्रिएट अॅन अकाउंट यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी, मोबाईल, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि साइन अप या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं त्यामध्ये लॉग इन होऊन जाईल आणि त्यानंतर मग पुढची जी स्टेप असेल, ती तुम्हाला त्यामध्ये करायची आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही एच-डी-एफ-सी बँक परिवर्तन ई-सी-डबल-एस प्रोग्राममध्ये तुम्ही स्कॉलरशिप मिळवू शकता. कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे सर्व पद्धतीने. काही डाऊट असतील, तर तुम्ही यामध्ये मला विचारू शकता किंवा तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असेल, तर फ्रिक्वेंटली जे काही आज क्वेश्चन केलेले आहेत, की आय स्कोर 50 पॉइंट पर्सेंटेज मार्क्स आहेत, क्लास 8 मध्ये कॅन आय अप्लाय स्कॉलरशिप? तर या पद्धतीने यामध्ये सुद्धा आन्सर तुम्हाला दिलेले असतील आणि अप्लाय नाववरती बटन करून तुम्ही त्या जे काही स्कॉलरशिप आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. डेडलाईन जी दिलेली आहे सप्टेंबर 4 म्हणजे 4th सप्टेंबर इट इस द लास्ट डेट फॉर दिस स्कॉलरशिप. ओके. त्यानंतर अजून काही तुमचे काही डाउट्स असतील, काही प्रॉब्लेम असेल, तर नक्की तुम्ही यामध्ये मला विचारू शकता. डेफिनेटली मी तुमची हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.